अरे या 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 ये बाळा, अलके हो बाई बाई थँक्यू. आली का मोनिका? नाही अजून आली नाहीये. तरी पण तब्येत दोघींची ठीक आहे. तब्येत ठीक आहे ना? हो हो झालं तर मग. अरे बाळ तर आलंच नाही. हो हो बाळ येणार आहे. आमच्या घरात 2 लहान बाळ आहेत की नाही, त्यांच्या बरोबर खेळायला आणखी एक बाळ आलंय. ए आजी, आता मी बाळ नाही हा, आता मी मोठा झालोय. ओ बाबा चुकलं. आणि मी ही हो की नाही बाबा? अहो म्हणजे काय, मोठं झालंस तू. आर्यन आता न सांगता अभ्यासाला बसतो माहितीये का? चल आपण अभ्यास करूया. चल चल. शाणे झाल्या दोघं. काय ग, साखरपुडा कसा झाला? मस्त, एकदम छान. खूप वर्षांनी भेटले सगळे, काका काकी, मामा मामी. मस्त वाटलं. मोहन, आता आलायस ना तर नानू मामांना भेट. अरे त्यांचा जीव सारखा वरखाली होत होता. मी म्हटलं नानूला, अरे बाबा 2च दिवसासाठी गेलेत, तू तिथे फोन करून त्यांना डिस्टर्ब करू नको. नाही पण आम्ही जरा तिकडे डिस्टर्बच होतो बरं का. प्लीज असा मोहन. नाही म्हणजे येत होती मला आठवण घराची, पण मधून मधून म्हणजे साखरपुडा चालू आहे, हिचं आपलं मोनिका. हा जेवायला बसलो आम्ही, जेवताना सुद्धा हिचं काय, आई आणि बहिणीला एकले स्वयंपाक करावा लागला असेल ना. गंमत माहितीये, हिच्या काकूची सून आहे ती आत्ताच बाळण झाली. तिच्याकडे बघून आपलं हिचं काय, मोनिका बरी असेल ना, बाळ बरं असेल ना. मग मला येत होती इकडची आठवण. मला ना तुम्ही बायकांचं कळतच नाही. तुम्ही जिथे असायला हवं ना तिथे नसतंच तुम्ही. पर नसतो गेलो तर इथे बसून तिथला विचार करत बसली असती, कसा झाला असेल रे साखरपुडा, सगळे आले असतील का रे, माझ्या भावानी कुठला शर्ट घातला असेल रे. म्हणून प्लीज असा माझं सोड, तुझं पण लक्ष इकडेच होतं, कळलं ना. इकडे काय चालू असेल, आपण त्यांना एकटं तर सोडून आलो नाही ना, हे सगळे विचार तुझ्याही मनात येत होते. अरे मोहन, सगळ्याच बायकांचं तसं असतं. आता बघ, मी जरी इथे बसले असले ना तरी मला आठवण कोणाची येते, मोनिकाची. ती तिकडे काय करत असेल, बाळ झोपलं असेल का, की रडत असेल, आणि तिच्याही मनात तेच चालू असणार. मी घरी कधी जाते, सगळ्या दळवी परिवारात जाऊन कधी मिळते, हे तिला वाटत असणार रे. अलका आणि गीता माहेर सोडून कायमच्या सासरच्या झाल्या की नाही, तसं तिलाही वाटत असेल. मी इथून कधी सुटते, पण माहेरी जाण्यापेक्षा तिला वाटत असेल मी कधी एकदा सासरी जाते. कारण आतापर्यंत तुझ्याकडे 50-60 मुलींचे फोटो झाले असतील, त्यांच्या घरच्यांचे तुला फोन येत असतील, बरोबर आहे ना. पण आई, मला काय वाटतं ऐकून घे. समजा आत्ता सगळं मी तिला हो म्हटलं, सगळं झालं, लग्न झालं, आणि परत जर काही गोष्टी पटल्या नाही, गोंधळ झाला, तर मग ती परवडणार आहे का? त्याचा काय फायदा आहे सांग. त्याच्यापेक्षा आता जर थोडासा वेळ गेला, वेळ लागला जरी, पण नंतर ते सगळं छान सुरळीत जुळून आलं तर ते बरं आहे, असं नाही का वाटत तुला? बरं, पटतंय मला. आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. काय? तिचा होकार किंवा नकार ती केव्हा सांगणार आहे? लगेच म्हणजे? म्हणजे मी विचारलं की लगेच. फक्त आता मी विचारायचं बाकी आहे. सलील, हो चल, मी आता बाकीचं सांगेन तुला नंतर, बोलू नंतर. हा, बाय. काय म्हणा, कुठे बघते? हाय चकोली, मी आर्यन. मन आर्यन. अरे तुला नाही जमणार बाळा. मग अथर्व किती सोपं आहे. नाही, अथर्व सोपा नाही.
आई म्हणणं किती सोपं आहे. आई म्हण. आई बघ बाळा, ती आता आर्यन अथर्व आई काहीही म्हणू शकत नाही. अरे अजून खूप लहान आहे ती, तिला बोलायला यायला खूप वेळ आहे. हे दे, आम्ही तिच्याशी खेळतो. आता ती लहान आहे की नाही बाळा, आणि नाजूक पण आहे ना, एकदम छोटूशी की नाही. थोडीशी मोठी झाली ना की मग खेळा. ओके. आणि लांबून खेळायचं, लांबून बोलायचं ना तिच्याशी. मग आई तिचा फोटो काढ ना, माझ्या मित्रांना दाखवायला की किती क्यूट आहे ती. हे क्यूट वाला जरा गप्प, खूप हट्ट होत आहेत तुमचे. किती वेळा समजावून सांगितलं तरी त्यांचं आपलं चालूच आहे काम. मोनिका वहिनी, सांग ना ग, तू हिला घेऊन आपल्या घरी कधी येणार आहेस? अरे आजींना आणि तुझ्या विक्रांत दादाला विचार ना. मी तर कधीही यायला तयार आहे. मग चला ना, आम्हाला खेळायचंय तिच्याशी. मला तर वाटतं तुला आताच इथून घेऊन जावं, पण या सगळ्यांना वाईट वाटेल ना म्हणून नेत नाहीये. पण आजी आजोबा आणि मानसी या छकुलीचं बारसं दळवींच्या घरात थाटात होणार. मग मी 4 दिवस आधी येते राहायला घरी. अगं बाई, हो का? ये की. आपण खूप थाटात करूया वर्ष. हो, लवकरच मुहूर्त काढूया ना. काय आहे, मला घरी लवकर परत येता येईल ना, म्हणून म्हटलं. बरोबर बोलताय तुम्ही. लवकरात लवकर आता आपल्याला पुढे काय करायचं ते ठरवायला हवं. आताची तुमची ही मूव करेक्ट होती. आता काही झालं तरी ती माहेरीच राहायला हवी. हो, पण तेच कठीण आहे, कारण बारसं आमच्याच घरी होणार असं आजीने सगळ्यांसमोर जाहीर केलंय. नाही 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 विक्रांत, काही झालं तरी बारसं माहेरीच प्लॅन करा. हो पण बघा, शक्य नसेल तर बारसं पुढे ढकला, पण आताची ही संधी आपल्याला गमवून चालणार नाही. मला कळतंय तुम्ही काय म्हणते आणि पटतंय सुद्धा, पण काय करायचं कसं करायचं ते तुम्ही ठरवा. पण ती दळवी घरात यायला नको. तोवर मी माझ्या बाजूने काही करतो. ठीक आहे, मी बघतो काय करायचं. थँक्यू. घ्या आजोबा. अरे वा वा वा. आजी, बोल विक्रांत. हा मानसी, काय झालं? नाही काही नाही, मी एवढंच विचारायला फोन केला होता की तू आज हॉस्पिटलला येणारच ना. हो, का नाही येणार? नाही आता बाळ आहे ना तिथे, सो त्याच्या पुढे कामाचा विसर पडू शकतो तुला म्हणून. खरं आहे ते. बाळाला सोडून यायला जड जाईल, पण येईन मी. अगं मी गंमत केली. ओके. माहितीये मला. मानसी एक विचारू? बोल ना. तुला जर शक्य असेल तर आज आपला कॉफी सेशन करायचा? ऑफकोर्स करूया ना, पण काही टेन्शन नाही ना? सध्या तरी माझ्या आयुष्यात टेन्शन नाही असं होऊ नाही शकत, आणि म्हणूनच असे काही क्षण मला हवेसे वाटतं. कॉफी आणि थोड्याशा गप्पा चालेल ना? मग भेटूच आज. बाय. बाय. निघायचं? कुठे? अरे असं काय करतोयस? आज ठरलंय ना आपलं कॉफी सेशन करायचं म्हणून. हो अगं मी म्हटलं होतं, पण अजून थोडं काम आहे म्हणून. विक्रांत, आज कुठलीच नवी केस नाहीये आणि ये सरप्राईज. सलील, तू कसा काय? हा म्हटलं दिवसभराची माझी कामं संपवता माझी एनर्जी, माझं स्माइल असं संपत चाललं होतं. म्हटलं स्माइल जर रिचार्ज करायचं असेल तर मानसीला भेटलंच पाहिजे.